तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंती दिनानिमित्त बुलढाण्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद जोशी यांना आगळे वेगळे अभिवादन केले। भर पावसात स्वर्गीय शरद जोशी यांची प्रतिमा डोक्यावर घेऊन शहरातून दिंडी काढण्यात आली। दरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी यांना अभिवादन करत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही। शरद जोशी यांनी कृषी कृती दलाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या। या दिंडी दरम्यान गळ्यात आणि हातकाळी घेतलेल्या शेतकऱ्यांचे सर्वांचे लक्ष वेधले होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। आज युगात्मा शरद जोशी शेतकऱ्यांचे पंचप्राण यांची 91वी जयंती बुलढाण्यामध्ये साजरी केली। सर्वप्रथम गावातून शरद जोशींच्या प्रतिमेची मिरवणूक काढून शरद जोशींची प्रतिमा डोक्यावर घेऊन घोषणा देत मिरवणूक निघाली। मिरवणुकीमध्ये खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही, शरद जोशींच्या विचाराशिवाय या देशाला, शेतकऱ्यांना आणि शेतीला चांगले दिवस येऊ शकत नाहीत, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशींना अभिवादन करण्यात आलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सुद्धा देण्यात आलं। निवेदनामध्ये असं म्हटलंय की शरद जोशींनी जो कृषी कृती दलाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेला आहे तो त्याची अंमलबजावणी करावी, तो लागू करावा, त्याच्याशिवाय पर्याय नाही। दुसरी एक मागणी अशी आहे, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे व बाजारपेठेचे स्वातंत्र्य दिल्याशिवाय देशाला लोकसांख्यिकीय लाभांश मिळवता येऊ शकणार नाही। त्यामुळे शरद जोशींचा विचार किंवा ती कार्यबलाचा अहवाल हा लागू केला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही, खुल्या व्यवस्थेला पर्याय नाही, अशा पद्धतीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलं आणि ते पंतप्रधानांना तशा सूचना द्याव्यात, सूचनापत्र अशा पद्धतीची एक सूचनापत्र सुद्धा त्यांना देण्यात आलं। अभिवादन करून कार्यक्रम संपला।